महाराष्ट्रात मान्सून रखडला असला तरी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून वेगाने पुढे सरकतोय। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 8 तासात महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। 19 राज्यांना वादळी पावसाचा अलर्टही जारी करण्यात आलाय। तर 23 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडमधील काही भागांमध्ये पोहोचेल। हवामान खात्याकडून मोठी बातमी आलेली आहे। आताच आलेल्या बातमीनुसार हवामान विभागाकडून एक असा अंदाज समोर आला की जो ऐकून गेल्या 15 दिवसापासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू येईल। मागच्या 15 दिवसापासून सोशल मीडियावर एकच बातमी येत होती, दुष्काळ पडणार, एल निनो सक्रिय झाला, पाऊस कमी पडेल, जांभळाच्या झाडाने संकेत दिला। पण शेतकरी बांधवांनो, आज या सगळ्या बातम्यांना ब्रेक लागला आहे, कारण मान्सून पुन्हा एकदा सक्रिय आहे आणि पुढच्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात 12 महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडणार आहे। आता हे 12 जिल्हे आपण पुढे बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। नद्या, नाले, ओढे तुडुंब भरणार, जमिनीत 1 फुटापर्यंत जलवाढ होणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, बियाणे तयार ठेवा, पेरणीसाठी सज्ज व्हा। शेवटी हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे, मध्ये सोडून जाऊ नका, कारण कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार, तुमच्या तालुक्याला पाऊस कधी येणार आणि पेरणी कधी करायची, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी समजून घ्या गेल्या 15 दिवसामध्ये नेमकं काय घडलं। जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, महाराष्ट्राच्या दिशेने तो सरकत होता। लक्षात घ्या, पाऊस सुरू होईल असं सगळ्यांना वाटत होतं। शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतपर्यंत अचानक मान्सूनला ब्रेक लागला। पाऊस थांबला, कोरडे वारे सुकले आणि मागच्या 15 दिवसापासून महाराष्ट्र कोरड्या वाऱ्याच्या छायेखाली राहिला। कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये गरम वातावरण तयार झालं होतं, त्यामुळे मान्सूनचे ढग जागेवरच अडकून पडले होते, महाराष्ट्राच्या दिशेने सरकत नव्हते। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं की मागच्या 2020-25 पर्यंत अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नाही आणि ही परिस्थिती खूपच भयावह आहे। तर अशी परिस्थिती यावर्षी निर्माण झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची इतकी वाट बघावी लागेल। शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले होते, कधी पडणार, कधी माती कधी ओली होणार, पेरणी कधी करायची, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला सतत होता। आता चिंता करण्याची गरज नाही, कारण परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। शेतकरी बांधवांना आता नेमकं काय बदललेलं आहे समजून घ्या। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक नवीन हवामान प्रणाली तयार झालेली आहे। या प्रणालीमुळे मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून थांबलेला मान्सून आता पुन्हा एकदा महाराष्ट्र दिशेने सरकत आहे। आता हवामान विभागाने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी एक सुधारित अंदाज जाहीर केला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की 5 ते 6 तासापासून मान्सून सक्रिय होणार आहे आणि पुढच्या 24 तासात 12 जिल्ह्यांच्या नद्या, नाले तुडुंब भरणार इतका जबरदस्त मुसळधार पाऊस पडणार। उद्यापासून 30 जून पर्यंत आणि उद्यापासून 8 ते 7-8 दिवसात मुसळधार, अतिमुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। हा अंदाज अतिशय खरा ठरणार आहे असं हवामान विभागाने ठामपणे सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, यावेळेस मान्सून नेहमीसारखा नाही। नेहमी मान्सून कोकणपट्टी, किनारपट्टीकडून येतो, आधी कोकणात पाऊस पडतो, नंतर पश्चिम महाराष्ट्रात, नंतर मराठवाड्यात, मग विदर्भात जातो। पण यावर्षी मान्सून उलट्या दिशेने येतोय, पूर्वेकडून येतोय, म्हणजे अर्ध्या विदर्भात पाऊस पडेल, नंतर मराठवाड्यात, नंतर उत्तर महाराष्ट्र आणि मग पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात। गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा असं होतंय, म्हणून पंजाबराव डक यांनी सांगितलं की हा मान्सून पॅटर्न शेतकऱ्याच्या शेतीचं गणित बदलून टाकणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की या माहितीनुसार आजपासून 30 जून पर्यंत कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार आहे एक एक करून सांगतो। लक्षपूर्वक हा आणि तुमच्या जिल्ह्याची तारीख सुद्धा लक्षात ठेवा। सर्वात आधी पाऊस पडणार तो विदर्भात, कारण मान्सून पूर्वेकडून येत आहे। विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पाऊस पाहायला मिळणार आहे आणि तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी राहणार आहे। विदर्भासाठी ही दिलासादायक बातमी ठरणार आहे। आजपासून उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये ढगाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडणार। या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे तयार ठेवा, पेरणीसाठी सज्ज व्हा। त्यानंतर विदर्भातून मान्सून मराठवाड्याच्या दिशेने कूच करेल। जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये उद्या, परवा आणि तेरवा म्हणजे 3 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रचंड वेगाने धारण करणार पाऊस। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता पेरणीची तयारी सुरू आहे। त्यानंतर 25 जून नंतर उत्तर महाराष्ट्र दिशेने सरकणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यामध्ये 25 जून पासून सुरुवात होणार आहे।
वातावरण झपाट्याने बदलत असून 26 ते 30 जून या दरम्यान महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील कालावधी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ते सगळ्या जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पाऊस पडणार नाही. बदलत हा पाऊस पडणार आहे आणि एकदा भागामध्ये जूनमध्ये झाला तर काही भागामध्ये जुलैमध्ये, तर 7 ते 14 जुलै दरम्यान पावसामध्ये प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात शेतकऱ्यांना निराश होण्याचं कारण नाही. शेतकरी बांधवांना आता पेरणीबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना. पहिली सूचना म्हणजे पेरणी घाई करू नका. अनेक ठिकाणी अजूनही जमिनीत पुरेशी ओल नाही. जर तुम्ही घाई केली तर पेरणी केली तर 2-3 बोटे ओल असणे आवश्यक आहे. अशा वेळी केलेली पेरणी वाया जाऊ शकते. सगळं बियाण वाया जाऊ शकते. जोपर्यंत शेतात 100 mm पर्यंत जोपर्यंत खड्डा पडत नाही, जमिनीत खड्डा पाडा, ओल किती गेली तपासा, मगच पेरणी करा. दुसरी सूचना, बियाण्यांची निवड काळजीपूर्वक करा. यावर्षी पाऊस उशिरा येतोय, त्यामुळे लवकर येणाऱ्या आणि कमी दिवसात तयार होणाऱ्या वाणांची निवड आणि पांढऱ्या फुलाच्या वाणांचे यावर्षी प्राधान्य द्या, कारण उशिरा आणि पेरणी झाल्यास लवकर येणाऱ्या वाणामध्ये उत्पादन घट होणार नाही. तिसरी सूचना म्हणजे कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष लक्ष द्या. जेव्हा पेरणी लवकर होते, झाडाची वाढ होते, त्यामुळे 2 झाडांमध्ये अंतर जास्त ठेवा लागते. यावर्षी उशिरा पेरणी आहे, त्यामुळे झाडांमधील अंतर कमी ठेवा, जेणेकरून उत्पादन घट होणार नाही आणि चांगला फायदा होईल. आणि शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, परतीचा पाऊस हा सप्टेंबर-ऑगस्टमध्ये जोरदार असणार आहे. ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस यावर्षी धुमाकूळ घालणार आहे, त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा, रब्बी हंगामामध्ये अनुकूल परिस्थिती तयार होणार आहे. आता लक्षात घ्या, 23 नोव्हेंबरपासून कडाक्याची थंडी सुरू होणार असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही पिके जोरदार येण्याची असल्याची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. खरीप पिकाच्या सुरुवातीला थोडा कमी पाऊस असल्याने काही शेतकरी काळजी घेतात, पण काळजी करू नका. जेव्हा पिकाला फुले येतील त्यावेळेस पाऊस चांगला येतो आणि शेंगामध्ये रूपांतर होईल. सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांना फुलोऱ्याच्या वेळेस पुरेसा पाऊस मिळेल, त्यामुळे उत्पादन घटण्याची चिंता करू नका. शेतकरी बांधवांनो, आता शेवट एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुष्काळाची शक्यता किती आहे? त्या शेतकरी बांधवांनो, दुष्काळाचं नाव विसरून जा. प्रसार माध्यमांनी सोशल मीडियावर पसरलेल्या दुष्काळाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. पंजाबराव डक यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जूनच्या शेवटी जोरदार पाऊस पडणार आहे. जुलै-ऑगस्ट आधी मुसळधार पाऊस होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, शेतीची तयारी करा, बियाणे, खते तयार ठेवा. पाऊस येतोच, पेरणी करा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता तुमचा एक प्रश्न विचारतो, तुमच्या जिल्ह्यात अजून किती पाऊस आला? कमेंटमध्ये मला तुमचा जिल्हा आणि सध्याची परिस्थिती नक्की लिहा, जेणेकरून बाकीच्या शेतकरी बांधवांना देखील तुमच्या भागातील परिस्थिती कळेल. आणि ही बातमी तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. कारण की लक्षात घ्या, अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.